पाहिजे दादांसाठी. दादा थोडेसे मागे सरकू आपण, प्रत्येकाला हात आणता आला पाहिजे. पुष्पगुच्छ मनपूर्वक दादा कौतुक. सगळे मान्यवर आणि समोर जमलेले माझे तमाम बहिणी भगिनी ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभार. आज कारण इतक्या मोठ्या प्रमाणात काम करताना तुमचा हात डोक्यावरती असताना हे सगळं शक्य झालं आणि तुम्ही कुठलाही क्षणाचा एक विचार न करता प्रभागात अनेक कामांसाठी होकार दिला. अंडरपास रस्ता असो, गणेश घाट जेट्टी असो, बंदिस्त गटर असो, नाले असो, दादांच्या माध्यमातून इतका विकास काम झाला की विरोधकांना झोप लागत नाही. दादा सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. तुम्ही इथे मोदी साहेबांच्या देशाच्या विकास संदर्भात सुद्धा आपण बोललेलं आहे, काय सांगणार? आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा, महायुतीचे सर्व नेते सातत्याने जनतेच्या आनंदासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. 24 तासापैकी 18 तास सर्व मंडळी लोकसेवेसाठी आणि सर्वांसाठी काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. कष्टकरी असेल, शेतकरी असेल, समाजातील प्रत्येक घटकाच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत हेही वारंवार त्यांनी पटवून दिलं आहे. वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून मेट्रो असेल तर जाळं पसरावं सर्व ठिकाणी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर 720 किलोमीटरचा हा असणारा कोकणामधील समुद्र किनारा जो आहे आणि त्याजवळचा असणारा खाडीचा परिसर असेल यालासुद्धा सुशोभित करण्यासाठी पोर्ट खातं असेल, त्या पोर्ट खात्याच्या माध्यमातून सातत्याने 2014पासून आजपर्यंत प्रयत्न हे महायुतीच्या माध्यमातून केले गेले आहेत. आज एक चांगला भव्य दिव्य असं या परिसरातील कामाचं लोकार्पण हे झालेलं आहे. खऱ्या अर्थाने महायुतीच्या सर्व नेत्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो.